तर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांकरता ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तोही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपलं अप्रेंटिसशिप महापारेषणमध्ये झालं पाहिजे. म्हणजे 17 सप्टेंबरचं हे पत्र आहे. कुठचं आहे तर विभाग आहे पिंपरी चिंचवड. आता याच्या अंतर्गत तुमची काय होणार आहे, अप्रेंटिसशिप होणार आहे. तीही कुठं, महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी मर्यादित. आता पारेषण मी सुरुवातीला सांगितलं, खूप विद्यार्थ्यांची इच्छा असते की माझा पारेषणमध्ये अप्रेंटिसशिप झाला पाहिजे. त्याचं कारण असं की आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या 3 कंपन्या महत्वाच्या आहे, पारेषण, वितरण आणि निर्मिती, या तीनही ठिकाणी हे अप्रेंटिसशिप काय आहे ते कामी येते. की हे अप्रेंटिसशिप आहे 25 आणि 26 करतात. ज्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रिशियन ITI झालेलं आहे, वीज तंत्री ITI झालेला आहे, अंतिम जी तारीख आहे म्हणजे अप्लाय करण्याची ती आहे 4 ऑक्टोबर, म्हणजे 4/10/2025. 1 वर्षाचा कालावधीमध्ये 1 वर्षाचं तुमचं काय असणार, ट्रेनिंग असणार. तर आपल्याला NCVT ITI असला, तुमचे SSCचे गुणपत्रक म्हणजे डिप्लोमा ITच्या मार्कशीट वगैरे सर्व काय करायचे तुम्हाला अपलोड करणे आवश्यक आहे. 18 ते 30 वर्ष. तर म्हणजे मागासवर्गीयामध्ये येत असणार तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल राहील, म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंतचे पण विद्यार्थी भरू शकता. लास्ट दिनांक तुम्हाला सांगितलं किती आहे, 4 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला दिलेला होता. की तुम्हाला काय करावं लागेल, ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर पण तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन तुम्हाला छाननी करावं लागेल. कागदपत्र छाननी करायची आहे शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025. आता लक्षात घ्या, कागदपत्र लावायचे सोबत, ओरिजिनल आणि तुमचे झेरॉक्स दोन्ही पण तुम्हाला 11 तारखेला हजर राहायचं आहे खालील पत्त्यावर. आता इथं कार्यालयाचा पत्ता दिला, इथे तुम्हाला हजर राहायचं आहे 11 ऑक्टोबरला. आता व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.